मंदिर बांधकाम कोण कुठं पट्टी दिली नाही मंदिर बांधायला, आणि 2 त्या 5 बोटाने कुणाला अन्नदान केलं नाही. त्या 2 गोष्टी सोडून करायचे तेवढे काम केले. आणि या खऱ्या महत्वाच्या 2च गोष्टी आहेत बरं. यश नावाचा गुण हनुमंताला दिला, श्री नावाचा गुण विभीषणाला दिला, आणि औदार्य नावाचा गुण कर्णाला दिला. कर्णासारखा औदार्य जगात कोणाकडे होत का? लय अवघड आहे बा आपल्या लोकांचं. ज्याच्या अंगात देव येतो ना त्याने दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी अनुराधा बराळे आणि विनायक बराळे नक्षत्रवाडी कंचनवारी रोड पैठण येऊन लेक्चर ऐका, मग कळतं देव. तुम्हाला डबल शॉक द्यायला येईल मी. प्रत्येक माणसाने एका गोष्टीचं भान ठेवावं, परिस्थिती कायम राहत नसते, परिस्थिती बदलत असते. या गोष्टीचं भान ठेवावं. आणि माझं मत असं आहे, परिस्थिती बदलत तर असतेच पण बदलली पाहिजे. परिस्थिती एकच कायम नसावी. श्रीमंत माणूस कधीतरी गरीब झाला पाहिजे आणि गरीब माणूस कधीतरी श्रीमंत झाला पाहिजे. तू खोटी पण व्याज लागते. एका माणसाला जनरल ड्युटी होती, जनरल 8 ते 5. त्याला 8ला ड्युटीला जायचं, 7ला अशी झोप लागली, स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये 40 लाखाची लॉटरी लागली. त्यांनी 20 लाख मोजलेले, 20 लाख मोजायचे राहील. तेवढ्यात त्याच्या बायकोनं उठेल, म्हणजे ड्युटी जायचं टाईम झाला. ते जसं उठलं तसं बायकोचं 40 लाख लॉटरी लागली ना, 20 लाख मोजले आणि 20 राहिले ते मोजायची. ती म्हणजे मोजायची राहिली ती राहू द्या, पण मोडले ते इकडे जा. मला सांगा, पैशाचा त्यांचा संबंध आला का? पण बाबू, संप्रदायाचे संस्कारच हे शिकवतात, दुःख असलं तरी परमार्थ करायचे. परमार्थिक होणं म्हणजे काय? परमार्थिक होणं माळ घालणं इतकं सोपं आहे होय? दुःखात सुद्धा हसावं लागतं परमार्थिकाला. आणि दुःखात हसण्याचं सोंग ज्याला जमतं त्याचं नाव वारकरी. कोर्टामध्ये भगवद्गीता ठेवून त्याची शपथ घ्यायला लावतात, पण भगवद्गीतेत काय आहे हे मात्र कधी शिकवल्या जात नाही. हे दुर्भाग्य आहे. कदाचित कोर्टातली गीता जर शाळेत आली तर ती गीता पुन्हा कोर्टात ठेवण्याची गरज पडणार नाही, एवढी ताकद त्या भगवद्गीतेमध्ये. आणि मग त्याच्या मंडळीच्या यायचं अंगात. आता आम्ही शाळा सुटल्याने आम्हाला वाटायचे खरे का खोटे, एक दिवस बघू. मग ती कमराची तिची पिशवी पडली खाली. पहिल्या महिलाला असं पिशवी असायच्या ना, रेबिनची झालर शिवलेली, आणि 10-5 रुपयाची चिल्लर ते आपलं पिशवीत. ती उड्या मारता मारता ती पिशवी पडली खाली. मी आपला माणसातून शिरलून ती पिशवी उचलली पळालो. आता तिच्या अंगात आले. आता ती पिशवी घेऊन पळवलं की ते पोत्र झालं म्हणजे. हे झाडची आईसे शिनसाळ. शिनसाळ म्हणजे टवाळखो. कसल्या बी बाणेदार माणसाची करतोय का करीत नाही? कसला बी बाणेदार किती लांबक्या मिशवाला, कसली बी कले राखू. चांगल्या चांगल्याची दिवसा टवळ्या हवा काढतो. कोण? बिलं तर काहीच नाही, वापरून घेणार. अंगात रंग असेपर्यंत कलर दाखवे. मला एक जण म्हणला, आमची बायको लईच भोळी. मला येड्या बायको भोळी नसती ग, बसू नाही ना, मला लईच भोळी आहे. मेलं चल घरी. मेलं आणि त्याला म्हणलं नुसतं शेजारणीचं कौतुक करायचं. जाऊ शेजारणीचं घरी गेला आणि बायकोला मग का म्हणला, काय त्या मनीषाच्या हाताला चवया खानदेशी खाना खाली ठोका.